हॅलो. गुड आफ्टरनून सगळ्यांना. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? ओके, स्टार्ट करूया. तर आज काल आपण इश्यू ऑफ शेअर्सचं लेक्चर स्टार्ट केलं, पण ते ऑफलाईन हे तिथे व्हिडिओ नेटवर्क नसल्याने मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवलं. तर थोडंसं जर्नल एंट्रीची आपण एक रिव्हिजन घेऊया आणि नंतर मग आपण प्रॉब्लेम्सना स्टार्ट करूया. ठीक आहे, तर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण सुरुवात करूया. तर हा जो शेअर्स जो टॉपिक आहे, तर याच्यात कसं आहे माहिती आहे का, दोन प्रकारे शेअर्सचे पैसे जमा केले जातात. एक म्हणजे इन्स्टॉलमेंट म्हणजे टप्प्याटप्प्यानी, आणि दुसरं आहे लमसम म्हणजे एक रकमी पैसे जमा केले जातात. तर एंट्र्या जवळजवळ सारख्याच आहेत, तरी पण आपण बघूया. म्हणजे जर्नल एंट्रीज म्हणजे आपल्याला 11वीपासून एक सवय आहे की त्या आल्या की मग आपल्याला प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करता येतो. ओके, तर पहिली आपण इन्स्टॉलमेंट सिस्टमच्या एंट्रीज आपण बघूया. तर इकडे सगळ्यात पहिल्यांदी जी एंट्री आहे फॉर रिसिविंग ॲप्लिकेशन मनी, म्हणजे ॲप्लिकेशनचे पहिले पैसे आपल्याला मिळतात, तर त्याची एंट्री येते बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन किंवा प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन. ही पहिली एंट्री आहे. ठीक आहे, आता आपण काय करतो, हे जे पैसे जे मिळालेले आहेत ते आपण ट्रान्सफर पुढे करतो शेअर कॅपिटलला. तर ही दुसरी एंट्री आहे फॉर ट्रान्सफरिंग शेअर ॲप्लिकेशन मनी टू शेअर कॅपिटल. त्याची एंट्री काय येते, इक्विटी किंवा प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल, म्हणजे ॲप्लिकेशनवरनं आपण ते कॅपिटलला ट्रान्सफर केलं. ओके, आता नीट लक्ष द्या. याच्यानंतर ही जी सिरियल ऑर्डर आहे ना, ही बदलते. म्हणजे पहिल्यांदी रिसिव्ड आणि ट्रान्सफर्ड होती ना, आता सिरियल ऑर्डर कशी होते, ट्रान्सफर आणि मग रिसिव्ड. म्हणजे इथे आपण काय करायचं, पहिल्यांदी अलॉटमेंटचा कॉल बोलवायचा. तर आता इथे अलॉटमेंटचा कॉल आपण बोलवतोय इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट टू इक्विटी शेअर कॅपिटल. म्हणजे इकडे आपण काय केलं, अलॉटमेंटचा कॉल बोलवला आणि नंतर तो रिसिव्ह करायचा फॉर रिसिविंग शेअर अलॉटमेंट मनी. तर त्याची एंट्री येते बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट. आता नीट लक्ष द्या, इथे सिरियल ऑर्डर आपली उलटी झालेली आहे. पहिली ॲप्लिकेशनच्या वेळेला कसं होतं, रिसिव्ड आणि मग ट्रान्सफर होती, आणि आता कशी झालेली आहे, आधी ट्रान्सफर आणि मग रिसिव्ड. आता याचं कारण काय की, कारण जेव्हा आपण ॲप्लिकेशनचे पैसे मागवतो तेव्हा एक्झॅक्ट आकडा आपल्याला माहिती नसतो, किती लोकांकडनं पैसे मागायचे. मग पहिली एंट्री कोणत्या अमाऊंटने करायची,
त्याच्यामुळे आपण काय करतो, पहिली जी एंट्री असते त्या एंट्रीमध्ये ॲप्लिकेशनच्या वेळेला रिसिव्हची एंट्री पहिली करतो आणि नंतर मग ट्रान्सफरची एंट्री करतो. नंतर एकदा समजल्यानंतर मग बाकी पुढच्या ज्या एंट्र्या आहेत त्या आपण ट्रान्सफरची आधी करतो आणि रिसिव्हची नंतर करतो. तर इकडे आपण काय केलं आहे, ट्रान्सफर म्हणजे ड्यूची एंट्री केलेली आहे. इक्विटी शेअर किंवा प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट टू इक्विटी किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल, आणि नंतर पुढची एंट्री रिसिव्हिंग आहे फॉर रिसिव्हिंग शेअर अलॉटमेंट मनी, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट. ठीक आहे. आता पुढच्या ज्या एंट्रीज येतील त्या पण अशाच प्रकारे आपल्याला करायला लागतात. पुढची एंट्रीमध्ये फर्स्ट कॉल ड्यू. तर आता फर्स्ट कॉल ड्यू मध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा कॉल करण्याची एंट्री पहिली करतो. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर कॅपिटल, म्हणजे हा फर्स्ट कॉल आपण केला आणि नंतर तो रिसिव्ह करतो. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल. ठीक आहे. आणि शेवटला सेकंड अँड फायनल कॉल फॉर सेकंड अँड फायनल कॉल मनी ड्यू. तर पहिल्यांदा ड्यूची एंट्री करायची, इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर कॅपिटल. तर हा कॉल आपण केलेला आहे. नंतर तो रिसिव्ह करणं फॉर रिसिव्हिंग शेअर सेकंड अँड फायनल कॉल, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल, अशी ती एंट्री असते. तर एंट्र्या सगळ्यांना कळल्या का? चॅटबॉक्सवरती रिप्लाय करा. एंट्र्या ज्या घेतल्या त्या सगळ्यांना कळल्या का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता नीट लक्ष द्या. पुढच्या एंट्र्या लमसमच्या आहेत. लमसममध्ये फक्त 2च एंट्र्या येतात, कारण एक रकमी सगळे पैसे आपण घेतो लोकांकडनं. त्यामुळे इकडे बाकीच्या अलॉटमेंटच्या, फर्स्ट कॉलच्या आणि सेकंड कॉलच्या त्या एंट्र्या येत नाहीत, कारण फक्त ॲप्लिकेशनचे पैसे जेव्हा मागवतो तेव्हाच आपल्याला सगळे पैसे मिळतात. तर इथे फक्त 2च एंट्र्या येतात. पहिलं ॲप्लिकेशनचे पैसे घ्यायचे आणि मग ते ट्रान्सफर करायचे शेअर कॅपिटलला. तर पहिली एंट्री जी येते, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट, त्यांना नाव एकत्र द्यायचं, कारण इकडे आपण ॲप्लिकेशनचे पैसे पण घेतो आणि अलॉटमेंटची प्रोसिजर पण करतोय. त्यामुळे त्यांना दोन्ही नावं द्यायची, ॲप्लिकेशन पण द्यायचं आणि अलॉटमेंट पण द्यायची. ओके. आणि नंतर ते जे पैसे मिळालेले आहेत ते आपल्याला ट्रान्सफर करायचे शेअर कॅपिटलला. तर आपल्याला काय करायचे, ते शेअर्स कुठे ट्रान्सफर करायचे, शेअर कॅपिटलला. म्हणजे पुढची जी एंट्री येते, इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन टू इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स शेअर कॅपिटलला. ठीक आहे. तर या दोन्ही एंट्र्या सगळ्यांना कळल्या का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. या दोन्ही एंट्रीज सगळ्यांना कळल्या का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो. ओके. तर आता आपण काय करूया, प्रॉब्लेमला सुरुवात करूया. काल 2 प्रॉब्लेम आपले झाले. आता पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवतो.
ओके. तर मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेला आहे. मनन पब्लिकेशनचा 16वा प्रॉब्लेम आहे. आता मी हा प्रॉब्लेम रीड करतो, नंतर आपण तो सॉल्व करूया. आता हा जो प्रॉब्लेम आहे, पायनियर इक्विपमेंट लिमिटेड रिसिव्ड ऑन October 1, 2017 तर आता पायनियर इक्विपमेंट लिमिटेड ही जी कंपनी आहे यांना 1 ऑक्टोबरला 25,000 ॲप्लिकेशन्स मिळाले 100 रुपयाची. ईच टू बी इश्यूड ॲट अ प्रीमियम ऑफ ₹25 पर शेअर. म्हणजे प्रत्येक शेअर जो आहे तो 25 रुपये प्रीमियमने आपल्याला इश्यू करायचा आहे. आता त्याच्यात आपल्याला ॲप्लिकेशनचे 25 आहेत, अलॉटमेंटचे 75 इन्क्लुडिंग प्रीमियम. तर आता 75मध्ये प्रीमियमचे पण इन्क्लूड आहेत. तर 25 रुपये प्रीमियमचे आहेत आणि टोटल 75 रुपये आहेत. म्हणजे 50 रुपये फेस व्हॅल्यू आणि 25 रुपये प्रीमियम असं आहे. तर इकडे बॅलन्स अमाऊंट ऑन शेअर ॲज अँड वेन रिक्वायर्ड. आता नीट लक्ष द्या, आपल्याला ॲप्लिकेशनच्या वेळेला 25 रुपये मिळाले, अलॉटमेंटच्या वेळेला जरी 75 मिळाले तरी आपण 50च पकडायचे, कारण त्याच्या 75 पैकी 25 रुपये प्रीमियम आहेत, म्हणजे हे 50च पकडायचे. तर ॲप्लिकेशनचे 25 नंतर अलॉटमेंटचे 50, म्हणजे 25 आणि 50 75 झाले. आणि उरलेले जे 25 रुपये राहिले ते फर्स्ट अँड फायनल कॉलला आपल्याला मिळणार. आता इकडे नीट लक्ष द्या, 1 ऑक्टोबरला आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळालेत आणि नंतर शेअर अलॉट केले 20 तारखेला. तर 20 तारखेला ते कॅपिटलला ट्रान्सफर करायचे आणि त्याच दिवशी अलॉटमेंटचे पैसे बोलवायचे. आणि द अलॉटमेंट मनी वॉज रिसिव्ड ऑन 31 ऑक्टोबर, म्हणजे ते रिसीव्ह करण्याची डेट 31 ऑक्टोबर आहे. ओके. आणि रेकॉर्ड जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ कंपनी टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन इन कनेक्शन विथ द इश्यू ऑफ शेअर्स. आता नीट लक्ष द्या, या प्रॉब्लेममध्ये 3 इन्स्टॉलमेंट आहेत. म्हणजे पहिले ॲप्लिकेशनचे पैसे मिळणार, त्याच्यानंतर ते कॅपिटलला ट्रान्सफर करायचे, नंतर आपण काय करणार, अलॉटमेंटचे पैसे बोलवणार आणि मग ते मिळणार. आणि फर्स्ट कॉलबद्दल त्यांनी काही डिटेल्स दिलेल्या नाही आहेत की तो केला आहे का नाही केला आहे. त्यांनी फक्त अलॉटमेंट केली आपण 20 तारखेला आणि 31 ऑक्टोबरला आपल्याला त्याचे पैसे मिळाले, एवढंच दिलेलं आहे. तर फक्त आपल्याला ॲप्लिकेशनच्या 2 आणि अलॉटमेंटच्या 2 अशा 4 एंट्र्या पास करायच्या आहेत. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम. तर आता पहिल्यांदी जर्नलचा फॉर्मॅट ड्रॉ करायचा आहे. आता जर्नलचा फॉर्मॅट कसा आहे, पहिल्यांदी हेडिंग टाकायचं इन द बुक्स ऑफ पायनियर इक्विपमेंट लिमिटेड, हेडिंग टाकायचं जर्नल एंट्रीज, नंतर डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट, क्रेडिट, हा तुमचा जर्नलचा फॉर्मॅट आहे. ओके. आता नीट लक्ष द्या, आता पहिली एंट्री आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळणार. तर पहिली एंट्री काय येते, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन. तर आपल्याकडे शेअर्स किती आहेत, 25,000 शेअर्स, 25,000 शेअर्स आणि ॲप्लिकेशनचे किती आहेत, 25 रुपये. तर 25,000 इंटू 25 आपल्याला 6,25,000 रुपये मिळणार बँक अकाउंट डेबिट. आणि ते ट्रान्सफर कुठे करायचे, क्रेडिट द्यायचं त्याला इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 6,25,000. आणि नरेशन बिंग रिसिव्ड इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी. ओके. तर आता पटापट सगळ्यांनी मला रिप्लाय द्यायचे आहेत, जर कळलं तर हो, नाही तर नाही. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ही एंट्री सगळ्यांना कळली का, फक्त पहिली एंट्री. ओके. तर पहिली एंट्री आपण आपल्याला इक्विटी शेअर ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. आता दुसरी एंट्री जी आहे त्या क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की आपण October 20ला अलॉटमेंट करतो. कधी करतो, October 20ला. तर October 20ला आपण काय करायचं, हे जे इक्विटी शेअर ॲप्लिकेशनचे जे पैसे आहेत
ते ट्रान्सफर करायचे इक्विटी शेअर कॅपिटलला, कारण ओरिजिनल ते इक्विटी शेअर कॅपिटलला बिलॉंग करतात. तर आपण काय करायचं, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल, जे मिळालेले ॲप्लिकेशनचे पैसे आहेत ते आपण कुठे ट्रान्सफर केले, इक्विटी शेअर कॅपिटलला. नरेशन बिंग ट्रान्सफर इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी टू इक्विटी शेअर कॅपिटल. तर सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. दुसरी एंट्री सगळ्यांना कळली का? हॅलो, ओके. आता नीट लक्ष द्या. नंतर आता ऑक्टोबर 20ला अलॉट केलेलं आहे, तर आपल्याला ऑक्टोबर 20लाच अलॉटमेंटची कॉलची एंट्री करायची. म्हणजे अलॉटमेंटचा कॉल जो आहे सॉरी, अलॉटमेंटचा कॉल जो आहे तो पण आपल्याला त्याच दिवशी बोलवायचा आहे. तर आता साधारण आपण ज्या एंट्र्या बघितल्या ना, त्याच्यात कसं आहे की जे शेअर्स होते ॲट फेस व्हॅल्यू बोलवत होते, पण याच्यात ॲट प्रीमियम आपण बोलवलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदी डेबिट आपण नेहमी देतो तसंच द्यायचं, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट जसं नेहमी देतो तसंच डेबिट द्यायचं. आणि इकडे 25,000 इंटू 75, 25,000 इंटू 75 घ्यायचे. आता 75चे 2 भाग करायचे, फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम. तर आपण मगाशी डिस्कस केलं की 75पैकी 25 रुपये प्रीमियम आहे, 75पैकी 25 रुपये प्रीमियम आहे, म्हणजे उरलेले 50 रुपये ही फेस व्हॅल्यू आहे. तर इकडे काय करायचं, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, नॉट कॅपिटल. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टोटल 75 आहेत, त्या 75पैकी 50 रुपये आपल्याला कॅपिटलला टाकायचे. टू इक्विटी शेअर कॅपिटल जे आहेत ते 25,000 इंटू 50 आणि उरलेले 25 रुपये सेक्युरिटीज प्रीमियमला. टू इक्विटी शेअर कॅपिटल टू सेक्युरिटीज प्रीमियम. नंतर नरेशन बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. तर सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना तिसरी एंट्री कळली का? हॅलो, सगळे जागे आहेत का झोपले? ओके, रिस्पॉन्स सगळ्यांचे यायला पाहिजेत मला. तर आता इथे आपण काय केलं, अलॉटमेंटची आपण एंट्री केली. आता ती झाल्यानंतर आपल्याला ते रिसीव करायचे. रिसीव कधी केलेत त्यांनी? 31 ऑक्टोबर शेवटची डेट आहे, त्यामुळे 31 ऑक्टोबरला रिसीवची एंट्री करायची. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट, जेवढे 25,000 इंटू 75 जेवढे बोलवले होते तेवढेच आपल्याला मिळणार, 18,75,000. आणि नरेशन बिंग रिसिव्ड इक्विटी शेअर अलॉटमेंट अमाऊंट, बिंग रिसिव्ड इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? मला चॅटबॉक्सवर रिप्लाय यायला पाहिजेत. ओके, तर हा प्रॉब्लेम आपला झाला. तुम्ही जर लिहिला असेल तर ओके, नाही तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार आहे, तर त्यावेळेला म्यूट करून सगळ्यांनी प्रॉब्लेम लिहून मला व्हॉट्सअपवर करायचा आहे, पर्सनल मला व्हॉट्सअप पाठवायचा आहे. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवतो.
ओके, पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवलेला आहे. आता मी तो रीड करतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा मनन पब्लिकेशनचा 14वा प्रॉब्लेम आहे. आता या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे, 20,000 शेअर्स ऑफ ₹10 वेअर इश्यूड फॉर पब्लिक सबस्क्रिप्शन ॲट अ प्रीमियम ऑफ 10%. म्हणजे 20,000 शेअर ₹10 आपण पब्लिकला इश्यू केले 10% प्रीमियमला. आता ₹10 10% प्रीमियम म्हणजे ₹1 आहे. ₹10 10% प्रीमियम म्हणजे ₹1. म्हणजे टोटल आपल्याला 10 आणि 1 ₹11 असे लमसममध्ये मिळालेले आहेत. तर आता आपण लमसमच्या ज्या 2 एंट्र्या बघितल्या त्याच्या दुसऱ्या एंट्रीमध्ये आपल्याला प्रीमियम पण कन्सिडर करायचं आहे. तर आता इकडे आता इथे पुढे काय म्हटलेलं आहे, फुल अमाऊंट वॉज पेबल ऑन ॲप्लिकेशन. आपल्याला पूर्ण अमाऊंट मिळाला पाहिजे. इकडे काय झालेलं आहे, आपलं ओव्हर सबस्क्रिप्शन झालेलं आहे. आता ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे काय, आपण 20,000 बोलवायला काढले पण आपल्याला मिळाले 30,000. ॲप्लिकेशन वेअर रिसिव्ड फॉर 30,000 शेअर्स अँड द बोर्ड डिसाइडेड टू अलॉट द शेअर्स ऑन प्रो रेटा बेसिस. प्रो रेटा बेसिस म्हणजे काय असतं की तो एक रेशो काढला जातो. आता रेशो कसा की 20,000 लोकांना द्यायचे पण ॲप्लिकेशन मिळाली 30,000. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ज्यांनी 30,000 दिलेत ना त्यांना आपल्याला 20,000 द्यायचे. म्हणजे आपल्याला ते प्रपोर्शन मेंटेन करावं लागतं की ज्यांनी 3 अप्लाय केले त्यांना 2 शेअर्स द्यायचे. तर या प्रपोर्शनला आपण प्रो रेटा रेशो म्हणतो. ज्यांनी 3 अप्लाय केले त्यांना 2 शेअर्स द्यायचे. कारण आपल्याकडे कसं आहे, एक सेल प्रपोर्शनेटली 1 शेअर शॉर्ट पडतोय. आलं लक्षात, प्रपोर्शनेटली 1 शेअर शॉर्ट पडतोय. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की ज्यांनी 3 अप्लाय केले त्यांना 2 द्यायची. ठीक आहे, तर आपण एंट्रीज कशा आहेत ते बघूया. ॲक्च्युली या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ते रिफंड करायला लागतील. कारण कसं आहे की आपण एका इन्स्टॉलमेंटमध्येच किंवा एक रकमी सगळ्यांचे पैसे घेतोय, लमसममध्ये सगळ्यांचे पैसे घेतोय. त्यामुळे जेवढे एक्स्ट्रा पैसे मिळालेत आपल्याला ते आपल्याला त्यांना रिटर्न करायला लागतील. ठीक आहे, तर आपण बघूया त्याचं सोल्युशन. आता इकडे प्रॉब्लेममध्ये कंपनीचं नाव दिलेलं नाही आहे. त्यामुळे आपण काय करूया, इन द बुक्स ऑफ कंपनी टाकू. इन द बुक्स ऑफ कंपनी जर्नल एंट्रीज. नंतर आपल्या जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आहे डेट पर्टिक्युलर्स LM डेबिट क्रेडिट. तर हा जर्नलचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पहिली एंट्री आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. तर बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट 30,000 शेअर ₹10 आणि ₹10 10% प्रीमियम म्हणजे तो ₹1 येतो. तसे ते ₹11 झाले. तर बँक अकाउंट डेबिट 30,000 इंटू 11 करायचे, 3,30,000. ओके, आणि नंतर नरेशन बिंग रिसिव्ड इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी. तर ही एंट्रीमध्ये आपल्याला पहिल्यांदा ॲप्लिकेशनचे पैसे मिळालेले आहेत. तर सगळ्यांना ही एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळे जागेत का झोपले? ओके, थँक्यू. तर आता इकडे पहिल्यांदी आपल्याला ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंटचे पैसे एक रकमी मिळालेत. त्यामुळे त्यांना काय म्हणायचं, ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अशी दोन्ही नावं एकसाथ द्यायची. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या. ₹11. ओके, सांगतो, नो प्रॉब्लेम उमेद, थँक्यू. हां, कसं आहे बाळा, आपण प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे, ₹10 दिलेलं आहे. ओके, आणि त्याच्यावरती प्रीमियम किती आहे, 10%. ₹10 प्रीमियम 10% म्हणजे ₹1 झाला. आणि आपण काय करतोय, सरसकट सगळे पैसे घेतोय. तर ₹10 फेस व्हॅल्यू आणि ₹1 प्रीमियम असे किती आले, ₹11 झाले. तर कळलं कसे ₹11 आले? उमेर, हॅलो उमेर, रिप्लाय कर, कळलं का तुला? ओके, थँक्यू. हां, तर पहिली एंट्री आपल्याला 30,000 शेअर्सवरती ₹11 लमसममध्ये मिळाले. आता आपण काय करणार आहे, आपल्याला गरज आहे फक्त 20,000ची. 30,000 शेअर्स मिळाले पण गरज किती आहे, 20,000 शेअर्सची गरज आहे.
तर आपण तेवढेच कॅपिटल आणि प्रीमियमला ट्रान्सफर करणार. म्हणजे इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट 20,000 इंटू 11, जेवढी गरज होती तेवढेच घेतले. टू इक्विटी शेअर कॅपिटल 20,000 इंटू 10 आणि टू सेक्युरिटीज प्रीमियम 20,000 इंटू 1, म्हणजे जेवढी गरज होती 20,000 शेअर्सची तेवढे इंटू 11 घेतले इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट. त्याच्यापैकी 10 रुपये आपण कॅपिटलला ट्रान्सफर करणार. टू इक्विटी शेअर कॅपिटल 20,000 इंटू 10 आणि टू सेक्युरिटीज प्रीमियम 20,000 इंटू 1 असे ट्रान्सफर केले. आणि नरेशन बिईंग ट्रान्सफर इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी दोन्हीकडे ट्रान्सफर केलेलं आहे. इक्विटी शेअर कॅपिटलला पण ट्रान्सफर केलं आहे आणि सेक्युरिटीज प्रीमियमला पण ट्रान्सफर केलेलं आहे. ओके, तर सगळ्यांना ही एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. थँक्यू. ओके, आता नीट लक्ष द्या. मगाशी आपण जे डिस्कस केलं की जे उरलेले पैसे आपण ॲडजस्ट करू शकत नाही, कारण याच्यानंतर काही पैसे आपल्याला शेअर होल्डर्सकडनं घ्यायचे नाही आहेत. तर बेटर आपण काय करायचे की त्यांचे पैसे आपण त्यांना रिफंड करायचे, रिपे करून टाकायचे. तर इथे काय करायचं, इथे परत इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंटला डेबिट दिलं. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंटला डेबिट दिलं. किती शेअर्स आहेत ते 10,000 शेअर्स आणि त्याच्यावरती 11 रुपये आपल्याला मिळाले. तर हे जे 10,000 शेअर्स आहेत आपल्याला डेबिट द्यायचं. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट 10,000 इंटू 11. आणि आता नीट लक्ष द्या, आपल्याला पैसे जेव्हा मिळतात तेव्हा बँक अकाउंट डेबिट आपण देतो. बँक अकाउंटला काय करतो, डेबिट देतो, कारण बँक इज द रिसिव्हर. आता इकडे कसं झालं आहे, बँक पे करते, त्यामुळे बँक इज द गिव्हर, त्यामुळे बँकला आपण काय करतोय, क्रेडिट देतोय. तर टोटल 30,000 शेअरचे पैसे मिळाले होते आपल्याला. त्याच्यापैकी 20,000 आपण ट्रान्सफर केले इक्विटी शेअर्स आणि सेक्युरिटीज प्रीमियमला केले. आणि उरलेले जे 10,000 रुपये आहेत ते आपण रिफंड करतोय. त्याची एंट्री काय येते, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट 10,000 इंटू 11 टू बँक अकाउंट. आणि नरेशन बिंग रिटर्न एक्सेस ॲप्लिकेशन मनी टू इक्विटी शेअर होल्डर्स. त्याचा अर्थ काय होतं की आपल्याला शेअर ॲप्लिकेशनचे पैसे एक्सेस प्रमाणात मिळाले, जास्त प्रमाणात मिळाले, ते आपण काय करतोय, त्यांना परत करतोय. ठीक आहे, तर सगळ्यांना ही एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, थँक्यू. बरं, पुढचा प्रॉब्लेम पण घेऊया. ऐका, ओके, तर तुम्हाला मी पुढचा प्रॉब्लेम पाठवतोय. मनन पब्लिकेशनचा 17वा प्रॉब्लेम.
ओके. पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे. तर हा मनन पब्लिकेशनचा 17वा प्रॉब्लेम आहे. आपण स्टार्ट करूया. तर या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे, एक्स लिमिटेड विथ अ नॉमिनल कॅपिटल ऑफ 50 lakhs इन इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. म्हणजे त्यांचं जे ॲथोराईज किंवा नॉमिनल कॅपिटल आहे ते 50 लाख आहे आणि इक्विटी शेअर्स ₹10 आहेत. म्हणजे 50 लाखाला जर 10ने डिवाइड केलं तर 5 लाख शेअर्स होतात. 5 लाख इक्विटी शेअर्स ₹10 आणि त्याच्यापैकी 2 लाख शेअर इश्यू करायला काढले. ₹2.5 ऑन ॲप्लिकेशन, ₹2.5 ऑन अलॉटमेंट आणि फर्स्ट ₹5 पर शेअर ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल. म्हणजे 2.5 आणि 5 असे आपल्याला लोकांकडनं पैसे घ्यायचे. ऑल मनी पेएबल अँड अलॉटमेंट वेअर ड्युली रिसिव्ड बट वन शेअर होल्डर फेल्ड टू पे द अमाऊंट ड्यू ऑन अलॉटमेंट ऑन इज 2500 शेअर्स. आता इथे काय झालेलं आहे की जेव्हा आपण अलॉटमेंटचा कॉल केला त्यावेळेला 2,500 शेअर्स ज्याच्याकडे होते तो भरायला विसरला, म्हणजे तो डिफॉल्टर आहे. आता इकडे आपल्याकडे 2 लाख शेअर्स आहेत. 2 लाख शेअर्सपैकी आपल्याला 2,500 शेअर ज्याच्याकडे होते त्यांनी पैसे नाही दिले, म्हणजे उरलेल्याचे आपल्याला मिळणार. 1 लाखमधनं 2,500 गेले म्हणजे 1,97,500चे पैसे आपल्याला मिळणार. आणि पुढे त्यांनी काय सांगितलं आहे, इकडे वाईल अनदर शेअर होल्डर हू हेल्ड 2,000 शेअर्स पेड फॉर द शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल ऑल्सो. म्हणजे जेव्हा अलॉटमेंटचा कॉल केला एकाने भरले नाहीत आणि एकाने ॲडव्हान्स भरले. म्हणजे ज्याच्याकडे 2,500 शेअर्स होते त्यांनी नाही भरले आणि दुसरा ज्याच्याकडे 2,000 शेअर्स होते त्यांनी ॲडव्हान्समध्ये जो शेवटचा कॉल आहे ₹5 तो पण त्यांनी भरलेला आहे. ठीक आहे. तर एंट्रीज करूया आपण. खूप सोपा प्रॉब्लेम आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर आपण स्टार्ट करूया. तर हा मनन पब्लिकेशनचा 17वा प्रॉब्लेम आहे. आता इकडे आपल्याला फक्त ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट आणि ॲडव्हान्स एवढंच आपल्याला कन्सिडर करायचं आहे. फर्स्ट अँड फायनल कॉलबद्दल क्वेश्चनमध्ये काही सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे ते आपल्याला घ्यायची गरज नाही आहे. तर आता इकडे इन द बुक्स ऑफ एक्स लिमिटेड असं लिहिणार आपण. इन द बुक्स ऑफ एक्स लिमिटेड जर्नल एंट्रीज आणि आपला फॉर्मॅट डेट पर्टिक्युलर्स LF डेबिट क्रेडिट. तर हा आपला फॉर्मॅट आहे. तर पहिली गोष्ट काय, आपल्याला 2 लाख शेअरवरती ₹2.5 ॲप्लिकेशनचे मिळणार. ठीक आहे. तर पहिली ॲप्लिकेशनचे पैसे मिळण्याची एंट्री. पहिली एंट्री बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन 2 लाख इंटू 2.5. तर हे आपण काय केलं, ॲप्लिकेशनचे पैसे आपण बोलवले. तर ही एंट्री सगळ्यांना कळली. चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. हॅलो, रिप्लाय करा. ओके, थँक्यू. आता हे जे पैसे मिळालेत हे आपण कॅपिटलला ट्रान्सफर करणार. तर इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल तेवढेच 2 लाख इंटू 2.5 जे मिळाले ते आपण काय केले, आपण ते कॅपिटलला ट्रान्सफर केले. इक्विटी ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख इंटू 2.5. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? कळलं? ओके. सगळ्यांना ही एंट्री कळली का? मला चॅटबॉक्समध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना एंट्री कळली का? हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके. आता नीट लक्ष द्या. आपण ॲप्लिकेशनचे पैसे पहिल्यांदा मिळाले आणि नंतर ते कॅपिटलला ट्रान्सफर केले. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, अलॉटमेंटचा कॉल करायचा आहे. तो पण ₹2.5च आहे. तर ॲप्लिकेशनचे ₹2.5 मिळाले. आता पुढची स्टेप आपण अलॉटमेंटचा कॉल करणार. तर पुढची एंट्री अलॉटमेंटचा कॉल करण्याची आपल्याला करायची आहे.
तो पण 2 लाख इंटू अडीच असाच करायचा आहे. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख इंटू अडीच हे बोलवले. आता नीट लक्ष द्या. आता ओके, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख इंटू अडीच आपण अलॉटमेंटचे पैसे बोलवले. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, एंट्री सगळ्यांना कळली? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ओके, थँक्यू. आता नीट लक्ष द्या. आता इकडे आपल्याला पैसे घ्यायचे आहेत त्यांच्याकडनं आणि 2,500 ज्याच्याकडे होते ना त्यांनी भरले नाहीत. म्हणजे 2 लाखपैकी 2,500 मिळणार नाहीत. म्हणजे उरलेले 1,97,500 1,97,500 एवढे आपल्याला मिळणार. तर पुढची एंट्री रिसीव्ह करण्याची बँक अकाउंट डेबिट बँक अकाउंट डेबिट ते येणार 1,97,500 इंटू 2.5. तर त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. 1,97,500 इंटू अडीच, $4,93,750 आणि उरलेले जे 2,500 आहेत ते कॉल्स इन ॲरियर्सला टाकायचे. म्हणजे आपण 12वीत असताना डिस्काउंटची एंट्री कशी करायचो, बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट, तशा प्रकारची ही एंट्री आहे. जे पैसे मिळाले त्याला काय म्हणायचं, बँक अकाउंट डेबिट. जे पैसे नाही मिळाले त्याला म्हणायचं कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट डेबिट. म्हणजे पैसे मिळायचे बाकी आहे. तर इकडे कॉल्स इन ॲरियर्सला आपल्याला 2,500 इंटू अडीच करायचे आहेत. 1,97,500 इंटू अडीच मिळाले, 2,500 नाही मिळाले. 2,500 इंटू अडीच आपल्याला कॉल्स इन ॲरियर्सला टाकायचे. 6,250 आणि क्रेडिट पूर्ण याला द्यायचं टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. ओके, तर इकडे काय करायचं, टू इक्विटी शेअर अलॉटमेंट लिहायचं. इथे पूर्ण 2 लाख इंटू अडीच येतील. तर इकडे आपल्याला अलॉटमेंटचे पैसे 2,500 कमी असे आपल्याला 1,97,500 मिळाले. इथे नरेशन लिहायचं, बिंग रिसिव्ड शेअर अलॉटमेंट मनी.
तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा, खूप महत्त्वाची एंट्री आहे. हॅलो, ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आता आपल्याला पुढची जी एंट्री आपल्याला जी करायची आहे ती 2000 शेअर ज्याच्याकडे होते त्याने ॲडव्हान्समध्ये भरलेले आहेत, तर त्याची एंट्री आपल्याला करायची, रिसीवची एंट्री करायची. ही शेवटची एंट्री आहे. तर याची एंट्री काय येते? बँक अकाउंट डेबिट. आता 2000 शेअर्सवरती शेवटचा जो कॉल आहे तो 5 रुपयाचा आहे. तर इकडे काय करायचं? बँक अकाउंट डेबिट ती वेगळी करायची. एखाद्या मननच्या बुकमध्ये एकत्र केलेली आहे पण ती तुम्ही कन्फ्यूज व्हाल, तर ही एंट्री वेगळी करायची. बँक अकाउंट डेबिट 2000 इंटू 5 10,000 होतात. Bank account debit to calls in advance. Yes. इथे आपल्याला 10,000 रुपये मिळाले. बँक अकाउंट डेबिट 2000 इंटू 5 10,000 being received calls in advance on 2000 shares. ओके, तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळे जागेत का झोपले? ठीक आहे, तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू. आणि सगळ्यांनी मला हे प्रॉब्लेम्स सॉल्व करून मला पर्सनलवर पाठवायचे. ठीक आहे सर.